हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर चला एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर बघा मी आज बनवलेली आहे खूप यम्मी आणि खूप ज्यूसी आपली फिश फ्राय. तर फिश फ्राय कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर बघा बाहेरनं जितकी ज्यूसी दिसते आहे ना, क्रिस्पी दिसते आहे, तितकीच ती आतनं ज्यूसी आणि टेस्टी बनलेली आहे. बघा तुम्हाला तोडून देखील दाखवते किती ज्यूसी बनलेली आहे आपली फिश. बाहेरनं एकदम झणझणीत आणि क्रिस्पी. तर चला बनवायची आहे ना तुम्हाला पण अशी फिश फ्राय. तर चला रेसिपीला स्टार्ट करूया. तर बघा मी इथे घेतलेली आहे तांबूशी मच्छी. तुम्ही या फिशला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे तर तांबूशीच बोलतात. तर फ्रेश अशी आपण घेतलेली आहे फिश. आमच्या इकडे ही फिश वाट्यावर मिळते. जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल, पण काही ठिकाणी ती किलोवर देखील मिळते. तर तुमच्या एरियामध्ये ती किलोवर मिळते की वाट्यावर मिळते नक्की कमेंट करून सांगा. तर बघा बेसिक मसाले आपल्याला इथे फिशला मस्त लावून घ्यायचे आहेत. मसाले म्हणजे हळद, मीठ आणि लाल तिखट, बस एवढंच असणार आहे बेसिक आपला. वेगळा कुठलाही मसाला मी इथे गरम मसाला, धने जिरे पावडर कुठलंही काही ॲड करत नाही आहे. फक्त लाल तिखट, हळद आणि मीठ. बघा तर इथे आहे आपलं एक वेगळं पीठ. तर वेगळं काय, तर इथे मी यूज केलेलं आहे ज्वारीचं पीठ. तर बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा वापरून फिश फ्राय केली जाते, ठीक आहे. पण ती फिश जी पटकन बाहेरनं फ्राय होते आणि करपले देखील जाते, पण आतमधनं ती व्यवस्थित भाजली जात नाही. तर त्यामुळेच मी इथे तुम्हाला एक बोनस टिप घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आपण इथे यूज करणार आहोत ज्वारीचं पीठ. तर ज्वारीचं पीठ हे प्रत्येकाच्या घरात असतंच. तर बघा बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ किंवा रवा न यूज करता एक वेळेस तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्ही कमेंट करून मला स्वतःच सांगाल की तुमची फिश कशी फ्राय झाली होती. तर बघा व्यवस्थित आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. फिशच्या आतल्या भागात देखील आपल्याला व्यवस्थित मसाले लावून घ्यायचे आहेत. मीठ चोळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आतपर्यंत मिठाचा आणि लाल तिखटचा फ्लेवर आपल्याला येतो. नाही तर काय होतं, बाहेरनं तर ज्युसी बनतं, तिखटही लागतं, मीठही लागतं, पण आतमध्ये त्याला मीठ आणि तिखट जाणवत नाही. तर व्यवस्थित आपल्याला इथे चोळून घ्यायचं आहे. हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे. तर इथे आपण फिश फ्राय करणार आहोत लोखंडी तव्यावर. फ्राईंग पॅनमध्ये किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये अजिबात कधीच फिश फ्राय करायची नाही. ती तेवढी टेस्टी बनत नाही. कधीही तुम्ही लोखंडी तव्यावरच फिश फ्राय करा. तर बघा 2 पळी मी इथे तेल ॲड केलेलं आहे. तेल मस्त धुवा निघेपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल, जास्तही गरम करायचं नाही. त्याच्यामुळं काय होतं, आपल्याला नॉनस्टिक पॅनची गरज लागत नाही. आपला जो लोखंडी तवा आहे ना, तो नॉनस्टिकसारखाच काम करतो. तर व्यवस्थित आपल्याला पूर्ण मच्छी इथे मी एकच वेळेस ॲड करून घेणार आहे. तरी देखील आपली मच्छी कुठंच तुटत नाही किंवा त्याचे पीसेस वेगवेगळे होत नाहीत. मस्त अशी आपली मच्छी इथे फ्राय होते. तर बघा तुम्ही बघू शकतात, जेवढी मी घेतलेली होती फिश तेवढी फिश मी एकाच वेळेस इथे ॲड करत आहे. कुठेही 1, 2, 3 अशा मच्छ्या फ्राय करायच्या नाहीत. पूर्ण जेवढी आहेत, जेवढी तुमच्या तव्यावर बसेल तेवढी मच्छी आपण इथे ॲड करणार आहोत. तर बघा थोडासा राहिलेला जो मसाला आहे, जिथे जिथे फिशला आपला मसाला लागलेला नाही तिथे आपण व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे. थोडा वेळ इथे फिशला एक साईडनी छानपैकी भाजू द्या. त्यानंतरच आपण तिला फ्लिप करायचं आहे. थोडासा वेळ द्या. फिश व्यवस्थित एक साईडनी सेट झाली की आपण त्याला फ्लिप करू. थोडासा वेळ दिल्यानंतरच करा, लगेच करू नका, नाहीतर तुमची फिश इथे तुटेल आणि ती दिसायला तितकी छान वाटणार नाही. तुम्हालाच वाटेल की कसं काय रे तुटली. तर बघा असा आपल्याला एक छोटंसं उलटणं घ्यायचं आहे. त्याच्या एजेस असतात ना, त्या शार्प असल्या पाहिजे. जाडसर असलं ना ते फिश पटकन निघत नाही. तर बघा कशी मस्त एक साईडने आपली क्रिस्पी अशी थोड्याच वेळात ही फिश झालेली आहे, कारण आपण तेल व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. आणि परत एकदा सांगते, तेल व्यवस्थित गरम होऊ द्या, त्यानंतरच फिश ॲड करा. मग तुम्ही तवावर जरी फिश ॲड केली ना, तरी तुमची फिश कुठेच तुटणार नाही. तर व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. एक साईडनी व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला तिला फ्लिप करायचं आहे. तर चला फ्लिप करून घेऊया. हे बघा तुम्ही इथे बघू शकतात किती छान आपली फिश इथे भाजलेली आहे. तर चला थोडंसं असं वरनं देखील आपण तेल सगळीकडे स्प्रेड करूया.
बघा मस्त आपली फिश बघताच एकदम टेस्टी दिसते आहे ना, आणि तितकीच झणझणीत पण झालेली आहे बरं का मंडळी. तर नक्की एक वेळेस तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका. प्लीज तुम्ही चॅनलवर जर का नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. बघा अशाच तुमच्यासाठी मी नवनवीन रेसिपी घेऊन येत राहील. तर प्लीज सपोर्ट मी. थोडा वेळ आणखी आपण दुसरी साईड परतून घेणार आहोत. बघा व्यवस्थित आपली दुसरी साईड देखील मस्त परफेक्ट अशी भाजलेली आहे. कुठली मच्छी तुम्हाला जर भाजलेली दिसली नाही तर व्यवस्थित तिला भाजून घ्या. मस्त अशी आपली इथे फिश फ्राय अगदी कमी वेळामध्ये मस्त झणझणीत आणि टेस्टी बनलेली आहे. नक्की एक वेळेस ट्राय करा. आज मी हिला सर्व करणार आहे मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर. चला तर भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.